guys, welcome back to our channel Tejumai Vlogs and explore with Hansika. संध्याकाळी तर आम्ही आता निघतोय आमच्या बाईक राईडला. बाईक राईड म्हणजेच आमच्या नेक्स्ट शूटसाठी. तर आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्हाला कळेलच. हा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. ये आता 11 वाजलेत. आम्ही लेट केलंय, खूप जास्त लेट झालंय. आम्हाला सकाळी 8ला निघायला हवं होतं. एनिवेज तर आता आम्ही निघतोय आणि बघत राहा हा व्लॉग. खूप इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग असणार आहे. आम्ही काय काय करतो ते सगळं बघा. आता निघतोय आम्ही इथे. सोनू इज गेटिंग रेडी. चला, कुठून काही उघडं नाही आहे ना? मधून टी शर्ट उघडे. ठीक आहे. चलो मॅप लावून घेऊया. मॅप वेर इज इट. चलो नेट बंद आहे. वा आता 11 वाजलेत आणि 1 hour 53 minute दाखवते. बरोबर 1 वाजता पोहोचणार असं दाखवतंय. पप्पांनी हेल्मेट नाही बघितलं का? पप्पांचं आहे नवीन. ओके चलो निघूया. बसू. ही बॅग फक्त वर घे. ठीक आहे चलो. लायसन्स घेतलं ना? येस. टर्न ऑफ गोप्रो. बस पाहिजे. गोप्रो टर्न ऑफ. तर आता इथून आम्हाला पोहोचायला अजून 40 minutes दाखवत आहे आणि दीदी गेली आहे तिकडे एनर्जी ड्रिंक घ्यायला. कारण की आमची एनर्जी एकदम लो झाली आहे आता. खास करून माझी एनर्जी खूप लो झाली आहे. असं वाटतं मी कधी पोहोचेल आता आणि कधी मी आराम करेल. आराम पण कसला, आता गेल्या गेल्या पहिले शूट करायचं आहे, त्याच्यानंतर परत दुसऱ्या प्रॉपर्टीला जायचं आहे, त्याच्यानंतर परत शूट करायचं आहे, ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. त्यामुळे एनर्जी ड्रिंक इज मस्ट. इकडे आली एनर्जी ड्रिंक घेऊन. किती वेळ बाकी आहे आता? आता बाकी आहे 25 minutes. आता कसं प्यायचं? पिलंच तसं. थंड आहे मग पिऊया. मग फ्रीजमधून काढलं आता. तर आता वाजले आहेत 1:35 आणि आम्ही ह्या प्रॉपर्टीमध्ये चेक इन केलेलं आहे. चेक इन म्हणजे आम्ही इथे फक्त शूट करून निघणार आहोत, कारण त्यानंतर आम्हाला लगेच दुसऱ्या प्रॉपर्टीला जायचं आहे. त्यामुळे भयंकर आत होती प्रॉपर्टी आणि व्ह्यू खूप सुंदर आहे, खूप छान आहे. आणि इकडून जी दुसरी प्रॉपर्टी आहे ती 23 kilometers आहे. आणि मला खूप टेन्शन आलं की एवढं उन्हाचं मी कसं चालणार. मी आता आलो आहोत शूटच्या लोकेशनला. इथे मस्तपैकी सिटिंग एरिया आहे आणि हा पूल आहे. मी बोलते एक वॉशरूम मला घेतला लाईट ऑन करून, त्याच्यानंतर दुसरा कर्टन्स ओपन करून घेतला. अजून माझी शॉर्ट्स घेऊयात आता. चलो स्टार्ट करते काम. शांती तर इकडे भरपूर आहे. गरमी पण आहे असणारच. फॅन बघा तेच हलतोय हवेमुळे. 2,000 years later. So we are ready to explore this beautiful property which is located in कर्जत. आणि ह्या प्रॉपर्टीचं नाव आहे दी बोट क्लब. तर फटाफट आपण ह्या प्रॉपर्टीची टूर करूयात. ओके लेट्स गो. काय करायचं आहे? धार लॅब करायची. फोटो काढायला लावते इकडे, शूट करायचं सोडून. तर
इथे पोज देणं चाललंय. थांबा जरा बाळा. हां हां, वाव, व्हेरी नाईस. अजून हां, तर इकडे चाललंय फोटो काढणं. अगं वर तरी पकड जरा फोन, मी बघितलं पण नाही. वर पकड. अगं किती वर पकडायला लावते. किती घाण काढलेस ग, किती घाण काढलेस ग. हे फोटो आहेत का? अगं किती छान आलाय. हा किती चांगला आलाय. अगं सोनू, जर जेव्हा असं वरून काढशील तेव्हा मी असा फुगा नाही दिसणार. माझं आधीच डोकं फाटतंय. तू फुगाचेस. वरून काढ. आपण ट्राय करतोय लॉक करायचं, जे की मला अजिबात जमत नाहीये. लेट मी सेट दिस ट्रायपॉड फर्स्ट. तर इकडे आता आपण आलोय अप्पर कंटेनरला शूट करायला. कुठलं ओपन केलंय? हां, इकडून आहे, इकडून. तर हा आउटर एरिया आहे प्रॉपर्टीचा आणि इथून दुसरं कंटेनर आहे. इथून खाली जायला ही रूम आहे, कंटेनर रूम. बघा इथे बेड आहे, AC, त्यानंतर इकडे सोफा, बेडच्या एकदम समोर TV, सगळं आहे. वॉशरूम पण खूप क्लीन आणि एकदम रिलॅक्सिंग आहे, मस्त एकदम. ऐक ना, फेसवरून तुम्हाला आय डोंट नो कळतंय की नाही, माझा खूप विकनेस आहे मला आता. कारण की वृंदावनवरून आल्यापासून खूप दिवस झाले अजिबात रेस्ट नाही आणि काम चालू आहे. तर आता इकडे फूड आलं आहे. पास्ता, पिझ्झा, सँडविच. एक काम कर ना, असं घे ना, ते चांगलं वाटतंय. इथून पण मी घेतलं तसं. परत लॉक करायचा पुरेपूर प्रयत्न. अगं लॉक करायला लागेल की नाही? भरपूर कंटाळा आलेला असून सुद्धा नाईलाजाने शूटसाठी वी आर गेटिंग रेडी. वाव, अगं कोण बघताय? लाव तू. अगं तर इकडे विदाऊट लॉक करता आपण चाललोय. काय सामान गेलं तर तुझी जबाबदारी. तर आता आपण अप्पर तू इकडे जा, इथे जा. ऑर्डर केलेला आहे पास्ता. कोणता पास्ता आहे हा? अल्फ्रेडो पास्ता. हे कोणतं सँडविच आहे? वेज चीज सँडविच. आणि हा पिझ्झा कोणता, काय माहिती कोणता आहे. आणि हे आहे आपलं मंचाव सूप. आणि इकडे झालेला आहे आपला सनसेट. उद्या पण फोटो काढू सकाळी.
फ्रॉम हिअर अगेन. दिस इज द नेक्स्ट डे आणि आता आम्ही निघालो आहे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करायसाठी. लेट्स सी काय काय आहे, काय काय इन्क्लुडेड असणार आहे. तर तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगेन की वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजमध्ये कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करायला मिळणार आहेत. तर लेट्स गो. चला. बाहेर खूप सुंदर वाटतंय. बेटा मला पण व्हिडिओ घ्यायचा. सो हा व्ह्यू आपण आता परत एकदा बघतोय. सो हा आहे व्ह्यू जो की एकदम सुंदर वाटतो. ओके, तर तिकडे जसं की मी काल दाखवलं त्या साईडला आपण चालेल वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसाठी. थोडंसं ऊन आहे पण आता सवय झाली आहे आपल्याला. लेट्स गो. तर इकडे दीदी डिस्कस करते. चालेल. 10 राईड्स आपल्याला इकडे इन्क्लुडेड दिलेल्या आहेत. तर आपण आता ब्रेकफास्ट करू मे बी फर्स्ट, कारण 1 तास लागेल पूर्ण राईड्स कंप्लीट करायला. तर पहिले आपण ब्रेकफास्ट करू आणि मग राईड्स करू. तर इकडे खाली चालू आहेत वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आणि आपण वरती आलो आहे इकडे ब्रेकफास्ट करायला. सो लेट्स सी की कसं हे जात आहे. बापरे, मला तर भीती वाटते. तर तिकडे कोणतं आहे ते ॲक्टिव्हिटी? सोफा राईड आहे वाटतं. नाही, सोफा राईड आहे इकडे. ए बापरे, ए हे आम्ही आता ट्राय करणार आहोत. ओके, आय एम डन विथ द ब्रेकफास्ट आणि इकडे चालू आहे या. सो सक्सेसफुली एक मॅगी खाल्ल्यानंतर आम्हाला क्रेविंग झाली दुसरी मॅगी खायची. तर आम्ही इथे बट दिस वन. सो वी आर रेडी फॉर द kayaking. सॉरी. कसं करू मी? एवढ्याशा ह्याच्यावर कशी बसेल मी? हो. इधर पे रखो. हाँ ये ब्लैक में मेरे को बहुत डर लग कुछ नहीं, आराम से हो जाए. पानी भी कम है इधर. रहा है. ये गहरा है क्या? अब पक्का पकड़ो. उफ मम्मी, आई शपथ. बैठू. ये गहरा है क्या पानी? बाहर गए और पीछे जाओ. हाँ पीछे जाओ. आई शपथ. आई शपथ. चप्पू हे घे फोन घे. ब्लू साइड अपने तरफ रखना है. आर इन दिस Oh my god. सिच्युएशन. I am very घाबरिंग guys. हे थोडंसं मला टॅनिंगचं काम वाटतंय. टॅनिंगची खूप ऊन आहे पण एक्सपिरियन्स इज गुड. पण आम्हाला येत नाही आहे ती गोष्ट वेगळी आहे, कारण आम्ही पहिल्यांदा ट्राय करतोय. पण मस्त वाटतं, एकदम शांत. इकडे चारी बाजूला पाणी आहे आणि आम्ही त्याचं फ्लोट होतोय. आम्ही स्वतः काहीच करत नाही, पण ऊन खूप लागतंय. आपण तिकडे जाऊया ना, मग ऊन मागे असेल. कुठे? हा 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 चला. अगं 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 थांब, इकडे इकडे इकडे. अगं हे धडकू बिडकू आपण. घाण आहे तिथे दीदी. फिरव फिरव. इकडे कर. राईटला कर. कर लाईटला. कर ना तू पण. अगं तू राईटला कर इकडून.
या साईडने हा कर 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 हाफ डार्क मध्ये कर फास्ट मध्ये कर लेफ्टला काहीच नको करू लेफ्टला मी केलं हा सॉरी लेफ्टला कर लेफ्टला कर अगं तिकडे नाही चाललं आता शांत बस बघ नको पळू नको परत कोपऱ्यात चाललं जाऊ सरळ घे सरळ होतंय ना आता हा हे माझे पाय टॅन बस सोनू चालू नको हलू नको आणि ही आपण ऑटोमॅटिक चाललोय पुढे ही माझा पाय दुखतोय आता अरे कया दाबी ते बसले ए नाही होते पाय खूप हर्ट होतोय वाव सो आम्ही आता थोडं रेस्ट करतो इथे आणि इतकं छान वाटतंय दीदी आपण लेफ्टला चाललोय गाईज दिस इज माय फर्स्ट एव्हर एक्सपिरियन्स ऑफ खूप छान वाटतंय खूप सूदिंग वाटतंय इथे फक्त थोडं ऊन आहे आम्ही ॲटलिस्ट 9 वाजता किंवा संध्याकाळी 5-6ला तरी आम्ही ॲटलिस्ट करायला पाहिजे होतं पण ठीक आहे आता डायरेक्ट जातो लय भारी हां आराम से बैठो कुछ नहीं वो कराएगा बिंदास बैठो कुछ नहीं होता है आज थोड़ा स्लाइड होने के टाइम पे भैया एकदम हाँ भैया आराम से करो बहुत नाही करा बिंदास अरे कृष्ण